नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. इथे संघर्ष समजून घेतला जातो आणि राजकारणाचा खेळ उघड केला जातो. बंडखोर साठे शांत. शरद पवारांचा डबल जिल्हाध्यक्ष फॉर्म्युला. साठे हे मला सोडून जाणार नाहीत आणि मी त्यांना मोकळे सोडणार नाही. शरद पवारांचा स्पष्ट संदेश. साठेंना खास पावसाळी छत्र. सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर कमालीचे नाराज झालेल्या बळीराम साठेंनी थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. पण बारामतीच्या भेटीनं सगळं बदललं. माढ्याचे घाटणेकर बनले बचाव पथक. साठेंना पवारांच्या भेटीला नेलं. संजय पाटील घाटणेकर यांनी मध्यस्थी करत पवार साठे भेट घडवून आणली. त्या भेटीत साठेंना राजकीय मान सन्मानासह परत घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. राजकीय तडजोड, 2 जिल्हाध्यक्ष हे नवं समीकरण. पवारांनी स्पष्ट सांगितलं, राष्ट्रवादी शरद पवार गटात आता सोलापुरात 2 जिल्हाध्यक्ष असतील. पूर्व सोलापूर बळीराम साठे, पश्चिम सोलापूर वसंतराव देशमुख मोहिते पाटील गट. पण हे मोहिते पाटलांना मान्य होणार का? साठे यांनी पक्ष सोडताना मोहिते पाटलांवर थेट गंभीर आरोप केले होते. आता त्याच साठेंना जिल्हाध्यक्ष म्हणून परत स्थान दिलं. मग मोहिते पाटलांचा स्वाभिमान जाईल कुठं? जिल्हाध्यक्ष पदाचे अधिकार वाटप मोहिते गटाला स्वीकार्य ठरणार आहे का? स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अंतर्गत फाटाफूट. सोलापूर सारख्या निर्णायक जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष दिसून येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा डबल जिल्हाध्यक्ष फॉर्म्युला पक्षाला फायद्याचा ठरणार का, की हेच ठरेल अंतर्गत विघटनाचं कारण? राष्ट्रशक्तीचा स्पष्ट सवाल आहे की बळीराम साठेंना परत घेणं हा पक्षाचा संयम आहे की राजकीय कमजोरी? आणि मोहिते पाटलांसारख्या मातब्बर नेतृत्वाचं काय स्थान राहील या नव्या समीकरणात? सोलापूरचं राजकारण पुन्हा एकदा उंबरठ्यावर आहे. कुणी निष्ठावान आणि कुणी फक्त संधी साधू. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे फक्त घटना नाही तर त्यामागचं राजकारणही उघड केलं जातं. राष्ट्रशक्ती, कारण इथे बोललं जातं जिथे इतर थांबतात.